नमस्कार भावांनो, आता पुन्हा एकदा परत ब्लॉग चालू करतोय. तर सर्वांना जिथे शिंदे ब्लॉग्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. दिनेश माळी ह्याच्या आता आम्ही गावाला जातोय. मी आणि दिनेश माळी, आमची बॅग वगैरे रेडी आहे. दिनेश माळी नेणार ना मला नीट? हां, आणि सिद्धू पण बाय. हा पाव दाखव. पावचा फोन आलाय. हा बघा, हा मला सोडायला येतोय. हॅलो, जाईस आहे ना? तर आता ठीक आहे. तर आता मला पावसकर सोडायला येतो. मग आता पुढे भेटू आणि डायरेक्ट स्टेशनला भेटू. जय. पावसकर अचानक भयानकमध्ये रेडी झालं आहे आता आमच्यावर यायला. आम्ही परत मला स्टेशनवरून रिटर्न आलो. बघा आता बॅग भरतोय. आम्ही जसं निघालो तसं लगेच निघाला. हा बघा बघा, बॅग घेऊन बाहेर आलो का. आम्हाला सोडायला आलेला. चल जातो. चल दादा बाय. चल हॅपी जर्नी. थँक्यू. चला आता स्टेशनला पोहोचलोय. मला स्टेशनला दिनेश माळी तिकीट विकीट काढायची आहे की नाही तुला? हा फुकटचा बोलतो रे. हा बघा, हा भाई अचानक भयानक आलेला स्टेशनला सोडायला. व स्टेशनवरून परत ह्याला नेलाय त्याच्या घरी आणि परत आलाय. चला आता मजा, अजून मजा कडक. चला भेटू पुढे. मुंबई की गर्दी. पळतात गाडी आली आणि आम्ही आत्ता पोचलो. अचानक भयानक गर्दी गर्दी झाली. कुठे आणला तू हेडली? दिनेश भाई लपडी करताय बघा इकडे. दिनू कर लपडी. थंड घे, थंड घे. दिनू दिनू थंड घे जरा. बसेल एक जण पर्यंत डोक्यावरच सगळं सामान घेऊन जाणार. खाली ठेवायला मागतच नाही. दादा हसतोय का, फुल स्माईल. लपडी फुल लपडी. चला आता मंडळी, आम्ही सोडलेले आहे दादर. तुतारीमधून चाललोय, तुतारी वाजवत उभ्या उभ्या सोडलेलं आहे दादर. आता पुढे डायरेक्ट भेटू. आता पोचलोय खेळला. सकाळ सकाळचे किती वाजले रे सकाळचे दिनू? 4:15 वाजता पोचलो. आता खेळला बघू. ओली उतरले फुल पाठच्या साईडला आणि आम्ही या साईडला डायरेक्ट खाली उतरलो पटरीच्या बाजूला. ठीक आहे, चला आपण भेटू पुढे परत. ही गाडी आहे आमची तुतारी एक्सप्रेस. खारी खारी. मॉर्निंग गाईज. स्वरगाव सुंदर कोकण आमचे गाव रत्नागिरी. फायनली पोहोचलोय आम्ही विलवडे. आणि विलवडे मधून येऊन लागलेत आमचे. आता तुम्हीच वाचा, पुढचं मी नाही वाचणार. तर ठीक आहे, चला डायरेक्ट आता आपण बस बीस पकडून डायरेक्ट निघतो. आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी. लेडीज चला बाय बाय बाय. ओ काकानो, केस बा, केस नाही. रिक्षाची गर्दी बघा. इथे मालाडला एवढी शेअरिंगची पण नसते. इथे बघा किती गर्दी आहे. गाडी आली आम्हाला घ्यायला, वाघजाई प्रसन्न. आता जातो डायरेक्ट पाळू गावात. चला डायरेक्ट पाळू गावात भेटूया. तुला आता पाळू गावात जाऊया आपण, मस्त मजा करूया. आणि पालखी पण आज येणार आहे. पालखीला पण भेट देऊ. फुल मस्त मजा. नमस्कार. आता आम्ही पोहोचलेलो आहे गावाला, म्हणजे दिनेश माळीच्या घरी. आणि कपडे वगैरे चेंज केले. म्हणजे मी टी शर्ट तीच घातले, फक्त चड्डी घातली.
ते का ह्या लोकांनी पण तसंच केलं. हा फक्त पाटलादेवी बीचचं टी शर्ट घालून आलाय. तर आता चाललोय फाटफूट फटाफूट करायला, म्हणजे पावसकरला झाले. तर त्याच्यानंतर परत तुम्हाला भेटू. चला बाय. आणि तिथे ठापटूप करायला जातात पावसकर आणि दिनेश माळी. तर आपल्या दिनूकडे सकाळी सकाळी नाश्ता. आणि आता दुपारी पालखी येणार आहे. दिनू काय गोरा दिसतोय एवढं काय लावलं. आता नाश्ता करतोय आम्ही. आता पालखी येणार आहे आपल्याकडे 3 वाजता. आता नंतर 3 वाजताचा पुढचा ब्लॉग बघा. पण एवढा गोरा का झालाय? मी गोराच आहे पहिल्यापासून. एवढा पहिल्यापासून गोरा आहे. बोले कुठलं गोरा आला. गोरा आहे. बघा गोरा आहे. Foundation लावलाय. बघा तर चेहऱ्याकडे बघून तुम्ही बोलू शकता हा काही काय लावलंय. काय लावलंय? या मस्त काप, कोबीची भाजी आणि हे आपल्या आवडत्या भाकऱ्या. हाच असतो कोकणातला खरा नाश्ता. कामावर ज्यांना पकवतोय सगळ्यांना. कुछ सीन हुआ गाव में आयो. आणि इकडे पालखीची मजा घ्यायला आलंय. मग गावाला पालखी वगैरे कसे नाचवतात ते. हो हो हो, हे कोण आले आपल्याला भेटायला? हो हो, विनय गोताड, विनय 47. हे पालखी नाचवायला आलेत मला वाटतं. त्यांच्या गावात नाचवली परवा ना. मला खास बोलवलंय पालखी नाचायला. आमंत्रण दिलंय. तुमच्या घरी ठेवाय आमचे गाडीच ठेवा तसं. बाकी भारी आहे. तू कुठचं तुझं गाव? की बाबा आपलं गाव आहे तिवरे मेढे. तिवरे मेढे साखरबा. पालखी घ्यायला आलोय आम्ही. पालखी अशी गावात फिरते आणि पालखी फिरवायला आलोय. आता तुम्हाला पूर्ण दाखवतो पालखी नाचवतात वगैरे कशा. आणि आपला दिनेश भावाने घेतले पालखी. चल लोटव. गावकऱ्यांसोबत आम्ही पण पालखी नाचवतो. दाखवतो तुम्हाला. दिनेश माळी पालखी घेऊन खूप थकलेला आहे. पायात बघा. पालखी तर बघा. विनायक येतो ना भाई. चला वरती घेतो आम्ही. हे भाई येडा आल्यास का? बस ना भाई. हा पान खायला तू कोणता आला बनव पान? सगळ्यांच्या घरी. हा? भाई कोणता बनव पान बोल. चला चला. ये भाई का तू का आता दिनेश माळीच्या घरी पालखी आलेली आहे. मला दाखवतो बघा.
हे तू पण बोल. एक अजून एक आला आजी लाजल्या. अरे लाजल्या टाकल्या
हे इथे बघून काय फुल मजा चालू आहे, फुल मजा. पालखी नेता डायरेक्ट देवळात आता. ही होळी बघा, पाळूगावातल्यांची होळी आहे ही. किती मोठी आहे बघा. पुन्हा दाखवतो. आणि हे एक वैशिष्ट्य आहे यांचं की ही होळी जाळली नाही जात, या होळीला तोडली जाते. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी तोडणार ही लोक या होळीला. हे तुम्हाला दाखवत आहे, बघून घ्या. बाई मीच लस्सी पिणार. अरे खूप वर्षांनी, खूप लहान असतो तेव्हा ही भेटायची, आता भेटतच नाही. आता भेटली आहे पाळू गावात, ही लस्सी भेटलेली आहे आम्हाला. लस्सी हा 10 द्या. तर ठीक आहे, ही लस्सी आता घेतो. हो 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 हो, काय हा प्रकार आहे? एवढी लस्सी, पेप्सी हे बोले चूस. 2 रुपयाला लस्सी, 2 रुपयाला. ए सुजल, हे मला एक बाकी आहे, माझी एक बाकी आहे. अडा चला घे रे घे. हे 2-2 आहे सगळ्यांना. हा.
साज शृंगाराचा शोभे सरवांगाला कुंकवाचा टिळा शोभे नतनी नाकाला कुंकवाचा टिळा शोभे नतनी नाकाला साज मोरात गोवा शोभे या मावशीला साज मोरात गोवा शोभे या मावशीला नमस्कार मंडळी, खूप मस्ती केली आहे, खूप मजा केली आहे. आणि दिनूच्या गावी आम्ही पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा शिमग्याची मजा बघितली दिनूच्या गावची. आणि खूप मस्त मजा आली मला. मी तर अशी मजा दुसऱ्या गावात कधी बघितली ना माझ्या गावात बघितली. दिनूच्या गावात जी मजा केली, खूप मजा केली आम्ही. आणि जेव्हा पालखी घरामध्ये बसते, जेव्हा पालखी घरामधून उठते पूजा वगैरे झाल्याच्यानंतर, त्याच्यानंतर जे लहान लहान पोरं घराच्या समोर जे गाणी वगैरे बोलतात ती खूप खूप म्हणजे खूप सुंदर. त्याच्यानंतर मोठी माणसं, म्हातारे गोतारे जे पण आहेत, आजी आजोबा, ती लोक पण काय गाणी वगैरे बोलतात. खूप ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही बघा एकदा. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. तर ठीक आहे, चला. आणि हा पावसकर धावत धावत आला आहे, परत पळतो इकडला. तर ठीक आहे, चला, बाय. जय साईनाथ.